तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हा ब्लाऊज वरून आपल्याला 3 मापे घेऊन आपल्याला पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कशा पद्धतीने कट करायचं, कुठल्या टिप्स वापरायच्या, कशा पद्धतीने माप घ्यायचं, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर हा जो बघा ब्लाऊज कस्टमरचा मापासाठी आलेला आहे आणि ह्याच ब्लाऊजवरून आपल्याला फक्त 3 मापे घ्यायची आहे। तर ते कशा पद्धतीने घ्यायचे आणि कुठले टिप्स वापरायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर बघू शकता, सर्वात पहिले आपल्याला ब्लाऊजची जी उंची मोजून घ्यायची आहे। उंची ब्लाऊजची मागच्या साईडने मोजायची आहे। तर बघू शकता, नेहमी ब्लाऊजची उंची बघा अशा पद्धतीने आपल्याला मोजायची। शोल्डरपासून सरळ टेप आपल्याला खाली कमरेपर्यंत लावायचा। तर ही झाली आपल्या ब्लाऊजची उंची आणि बघू शकता इथे ब्लाऊजची पूर्ण उंची लावून घ्यायची आपल्याला। तर ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 प्लस 1 इंच 14.5 अशा पद्धतीने इथे मी ब्लाऊजची उंची लावून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे एक लाईन जी आहे ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला कुठलं माप घ्यायचं आहे, तर छातीचा चौथा भाग घ्यायचा, जी आपली हुक बटन पट्टी आहे। तर तिथून आपला हा छातीचा चौथा भाग झाला आणि इथून आपल्याला इथपर्यंत टेप ठेवून अशा पद्धतीने मोजायचं। तर हे आहे आपलं 18 भरलेला आहे, म्हणजे 18 दोन्ही 36। तर आपली छाती जी आहे ते 36ची आहे, छातीचा चौथा भाग 9 येतो। तर इथे 36च्या मापासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं हे तुम्हाला समोर मी सांगते। त्यानंतर आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। तर पहिली हुक जी आडपट्टी असते ती 1 इंचाची असते, ती पट्टी सोडून आपल्याला पूर्ण कमर घेर जो आहे तो मोजून घ्यायचा असते। तर पूर्ण कमर घेर जो आहे तो इथे 30 भरलेला आहे। तर 30चा चौथा आपल्याला इथे लावायचा आहे। तर सर्वात पहिले आता बघा, छाती 36 आहे आणि कमर 30 आहे आणि ब्लाऊजची उंची 13.5 आहे। तर हे 3 मापे आपण घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे मी शोल्डर मग टाकलेला आहे। छातीचा चौथा भाग आहे 9 आणि छाती 36 इंच, पण त्याच्यासाठी मी शोल्डर इथे 5.25 इंचाचा लावलेला आहे। तर बघू शकता इथे अशा प्रमाणे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असते। प्रत्येक छातीनुसार वेगवेगळं शोल्डर जे आहे ते लागत असते। तर इथे त्यानंतर छातीचा चौथा भाग झाला, शोल्डर टाकलेला 5.25 इंच। त्यानंतर मुंडा जो आहे तो लावलेला आहे इथे मी 5.5 इंचाचा। त्याचप्रमाणे इथे कमरेचा छातीचा चौथा भाग 9 इंच, त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रमाणे आपल्याला छातीचा चौथा भागचं जे माप आहे ते लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, खालच्या साईडने आपल्याला इथे कमर लावायची आहे। जो काही कमरचा असेल घेर आलेला, तुमच्या कमरचा जेवढा काही आला असेल त्याचा चौथा भाग लावायचा। तर इथे 7.5 प्लस 1 इंच बॅकचे टॉक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रमाणे इथे मापे जी आहे ती लावून घेतलेली आहे। आणि डायरेक्ट आपण कापडावरती कटिंग बघणार आहोत, म्हणजे कधी आपल्याला पेपर कटिंगचा कंटाळा करायचा आला, अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे, त्यासाठी हा अशा पद्धतीने आपण ब्लाऊज जे आहे ते कटिंग करायला यायला पाहिजे। यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मुंड्यामध्ये बघा 1.25 इंच लावलेला आहे। 1.25 इंच लावून अशा पद्धतीचे मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला इथे परफेक्ट आहे तो लावून घ्यायचा। त्याचप्रमाणे आता आपल्याला मागच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मागच्या गळ्याची उंची जी आहे ते 8.5 इंच आलेली आहे। तर बघू शकता 8.5 इंच आपल्याला मागच्या गळ्याची उंची लावून घ्यायची आहे। जास्त डीप गळा नाही आहे, त्याच्यामुळे मग एवढं शोल्डर आणि मुंडा जो आहे तो आपण परफेक्ट इथे लावून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला हा जो आपण बॅकचा पार्ट ड्रॉ केलेला आहे तो इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला फ्रंट पार्ट आणि बाई कटिंग सुद्धा आपल्याला बघायची आहे, स्टेप बाय स्टेप बघायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल, नातेवाईकामध्ये, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा। ज्यांना शिकायची इच्छा आहे म्हणजे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहून डायरेक्ट कापडावरती कटिंग कशा पद्धतीने करायचं झटपट, तर त्यांना सुद्धा व्यवस्थित माहिती मिळणार याच्यासाठी। तर आता बघा, हा जो बॅकचा पार्ट आपण तयार केलेला आहे तो जसे तसा आपल्याला सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। जसेच्या तसा ड्रॉ केल्याच्या नंतर बघा, आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर समोरचा मुंडा जो आहे तो आपला मागच्यापेक्षा खोल असतो, तर इथे मी 1.25 इंचावर एक मार्क करून घेतलेला आहे आणि करायचा। आणि त्याच्यानंतर समोरच्या मुंड्याचा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट गोलाकार जो आहे तो लावायचा, कारण आपल्या मुंड्यामध्ये सुद्धा घोड यायला नको, प्लेट्स पडायला नको, यासाठी हे जे आकार आहे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात। ह्या आकारावरच आपल्या ब्लाऊजची जी आहे ते फिटिंग अवलंबून असते। जेवढी आपण व्यवस्थित परफेक्ट कटिंग करू तेवढाच आपला ब्लाऊजचा जो आहे तो मुंडा व्यवस्थित येतो आणि त्यानंतर चुकत सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने आपण मुंड्याचा जो आकार आहे तो इथे व्यवस्थित लावून घेतलेला आहे।
त्यानंतर बघा समोरच्या गळ्याचा आकार इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे। समोरचा गळा जो आहे तो मी 6.5 इंचचा लावलेला आहे, म्हणजे अर्धा इंच शिवण्यामध्ये दबेल त्यासाठी। आणि खालच्या साईडने इथे बघा आपल्याला लावलेला आहे जी आपण क्रॉसपट्टी, तर ती क्रॉसपट्टीसुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट अशी। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचं आहे कटोरीचं माप। तर कटोरी आपल्याला इथे मोजून घ्यायची कितीची आहे। तर बघा छातीसाठी इथे कटोरी आहे 5.5 इंचाची, तर मी इथे 5.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहे। त्यानंतर गळ्यामधून आपल्याला 1.5 इंचावर मार्क करायचा आहे, तर इथे 1.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि इथे 2.25 ते 2.5 इंच मार्क करायचा। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे 3 पॉईंट आपल्याला मिळाले आहे, ही 3 पॉईंट जे आहेत आपल्याला इथे व्यवस्थित गोल आकारात जोडून घ्यायचे, म्हणजे ही आपली मूळ कटोरी झाली। आणि याच्यावरून आपल्याला कटोरी मोठी कशा पद्धतीने करायची तर ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते। तर बघू शकता इथे अशा प्रकारे समोरच्या भागाचं सुद्धा आपलं इथे ड्रॉफ्टिंग झालेलं आहे। आणि हे तिन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे, जशी क्रॉसपट्टी, साईड पीस आणि कटोरी। त्यानंतर आता बघा बाही जे आहे ते आपल्याला बाहीसाठी आपण इथे डबल फोल्डिंगचा कापड घेतलेला आहे, म्हणजे एकासोबत 2 बाही जे आहे ते आपली तयार होणार आहे। तर सर्वात पहिले बाहीची उंची लावून घ्यायची आहे। आता ब्लाऊजवरूनच आपल्याला मोजून घ्यायची आहे, कारण जेवढी आहे या ब्लाऊजची बाही तेवढीच उंची आपल्याला ठेवायची आहे। तर बघा इथे 9 इंच पूर्ण उंची जी आहे ती 9 इंच आहे आणि दंडघेर आहे 5.25 इंचाचा। तर अशा प्रकारे हे काही बाहीचं आपलं माप आहे। तर बघा इथे 9 इंच उंची, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे, मार्जिन 1 इंचाची आपण इथे खाली ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे इथे कॅप हाईट लावलेली आहे 3.5 इंचाची। आणि त्यानंतर इथे वरच्या साईडने सुद्धा आपल्याला एक लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे खालच्या साईडने लावायचा दंडघेराच्या निम्मे जे काही येत असेल तुमचा दंडघेर त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावायची। त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला दंडघेराच्या निम्मे प्लस 3.5 इंच एक्स्ट्राचं लावायचं आहे। तर अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊजचं बाहीचं मेजरमेंट लागतं। तर दंडघेराच्या निम्मे 3.5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे, म्हणजे बघू शकता इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे 3.5 इंच लावलेलं आहे, कारण आपलं ब्लाऊज जे आहे ते 36च्या मापाचं आहे। जर 34च्या मापाचं 30च्या मापाचं असतं तर दंडघेराच्या निम्मे 1.5 इंच आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे माप लागतं। तर इथे त्यानंतर जो टेप आहे तो फोल्ड करून आपल्याला मिड पॉईंट काढून घ्यायचा आणि तिथून वरती सरळ अशा पद्धतीने टेप आडवा पकडून इथे 2 लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर बाहीचा जो काही आपल्याला शेप आहे तो आपला अगदी व्यवस्थित शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता जोपर्यंत आपल्या बाहीला माशासारखा शेप येत नाही तोपर्यंत आपली बाहीचा आकार जो आहे तो परफेक्ट लागलेला नाही। तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्या बाहीचा आकार जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट माशाच्या आकाराचा लागलेला आहे। त्यानंतर ही बाही आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायची आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने न चुकता। तुम्हाला मी इथे डायरेक्ट कापडावरती कटिंग कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब जरूर करा। तर आता आपल्याला हे जे अस्तर आपण कट केलेलं आहे ते मेन फॅब्रिकवर कशा पद्धतीने कट करायचं हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर बघा ही आपली तक्षशिला साडी आहे। तर याला दोन्ही साईडनी काठ असल्यामुळे एका साईडची आपल्याला डिझाईन बनवायची आहे आणि दुसऱ्या साईडचा जो वापर आहे तो बाहीवर करणार आहे। तर सर्वात पहिले हा जो काठ आहे तो गळ्यासाठी इथे मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे गळ्यावर सुद्धा ह्या ब्लाऊजला डिझाईन आपल्याला करायची आहे। आणि हा डिझाईनचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे। तर दुसऱ्या साईडने आपल्याला बाही मेन फॅब्रिकवर ठेवून कट करायची। मेन फॅब्रिकवर आपल्याला इथे अशा प्रकारे बाही जी आहे ते कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला बॅक पार्ट आणि साईड पीस आणि कटोरी आणि क्रॉसपट्टी हे सुद्धा मेन पार्ट आहे, तर ते सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। त्यानंतर याचा कापडाचा स्ट्रक्चर बघायचा की ही जी प्रिंट आहे तर ती आडव्यामध्ये दिली होती, पण आडव्यामध्ये जर ब्लाऊज शिवला याचा तर व्यवस्थित वाटणार नाही, म्हणून मग मी अशा पद्धतीने इथे कट करून घेतला की प्रिंट जी आहे ती उभी यायला पाहिजे। जे फुलं आहे छोटे छोटे त्याची स्ट्रक्चर जे आहे ते उभं यायला पाहिजे, याच्यासाठी इथे अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजचं बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि त्यानंतर समोरचं सुद्धा। तर बघा मैत्रिणींनो
तर फायनली आपला ब्लाऊज जो आहे तो इथे पूर्ण कट करून झालेला आहे। तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।